नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज यूट्यूबच्या माध्यमातून आपले सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो आणि आपल्या या चाललेल्या भागाला परत मी सुरुवात करतो। तर आपल्या ह्या वर्ग समीकरणामधला शेवटून दुसरा भाग की जो आपण आता वर्ग समीकरण पाहिलं, वर्ग समीकरणाची सोडवण्याची पद्धती पाहिल्या, नंतर वर्ग समीकरणाची मुळं पाहिली, त्या वर्ग समीकरणांच्या मुळांचं स्वरूपही ठरवलं, त्याच्यानंतर त्याच्यातलं विवेचकाची किंमत काढणे हाही भाग पाहिला। आणि आता आपण वर्ग समीकरणांची जर मुळं दिली तर त्याच्यावरून वर्ग समीकरण कसं काढायचं याचा आता आपण अभ्यास करणार आहोत। म्हणजे वर्ग समीकरणाची मुळं ठरवणे याच्या अगोदर पाहिलं, आता जर मुळं दिली असतात त्याच्यावरून वर्ग समीकरण कसं मिळवायचं ते आता आपल्याला याच्यात अभ्यास करायचा आहे। तर बघा, म्हणजेच समजा बघा इथं समजा अल्फा आणि बीटा ही समजा या एक्स चलातील वर्ग समीकरणाची मूळ आहेत। कोणती? अल्फा आणि बीटा। आणि एक उदाहरण घेतलं आपण, एक्स चल घ्या, वाय चल कुठलंही घ्या, समजा उदाहरणार्थ आपण एक्स या चलातली ही काय तर मूळं आहेत, तर मग त्या वर्ग समीकरणाची म्हणजे रूप किंवा वर्ग समीकरण मिळवल्याच्यानंतर वर्ग समीकरण कसं असेल, त्याचं स्वरूप कसं असणार आहे, तर मग त्या वर्ग समीकरणाची मुळं असताना वर्ग समीकरण कसं असणार आहे बघा, एक्सचा वर्ग वजा अल्फा प्लस बीटा त्याला गुणिले एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0। म्हणजे अशा पद्धतीने हे वर्ग समीकरण आपल्याला मिळेल कधी, जर ही आपल्याला मुळं दिली असली तर। मी अल्फा आणि बीटा ही दोन जसे आपण प्लस और मायनस घेतली होती पाहिलेली, काय की जे सूत्र होतं आपलं काय, एक्स वर्ग इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a। त्याच्यातलं जे अधिक आहे म्हणजेच काय, एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a, किंवा आपण काय म्हणलो होतो, एक्स इज इक्वल टू मायनस बी मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a। म्हणजे त्याच्यातलंच याला आपण अल्फा म्हणलेला आहोत, याला बीटा म्हणलेला आहोत। म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला दोन प्रकारची इथं मुळं मिळतात, अल्फा आणि बीटा, आणि तीच मुळं जर दिली तर आपल्याला वर्ग समीकरण मिळवायचं आहे। आणि म्हणून त्याच्यावर सूत्र काय आहे की एक्सचा वर्ग वजा त्या दोन मुळांची बेरीज त्याला गुणिले काय, चल एक्स अधिक त्याच मुळांचा गुणाकार जर केला तर आपल्याला वर्ग समीकरण मिळतं। म्हणजे अशा पद्धतीने ही दिलेली मुळं, दोन मुळं असतील तर त्या दोन मुळांच्यावरून आपल्याला वर्ग समीकरण या सूत्राच्या साहाय्याने मिळवता येतं। चल काय आपण एक्स जागेवर कुठलंही चल घेऊ शकतो, पण उदाहरणार्थ आपण इथं एक्स घेतलेलं आहे, आलं लक्षात। आणि म्हणजेच की इथं आता आपण उदाहरणार्थ पाहूया एखादं, समजा बघा ज्या वर्ग समीकरणाची मुळे, इथं उदाहरण घेतो मी, काय, ज्या वर्ग समीकरणांची मुळे किती असतील, समजा किती आहेत तर बघा -3 आणि -7 असे आहेत, तर काय करा, याच्यावरून वर्ग समीकरण मिळवा। म्हणजे बघा इथं आपल्याला दोन मुळे दिलीत, -3 आणि -7, याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, वर्ग समीकरण मिळवायचं आहे। मग आता आपण काय करणार, समजा काय करणार, इथं अल्फा बरोबर काय घेणार, -3 आणि परत समजा बीटा बरोबर काय घेणार, -7। मग आपलं सूत्र काय आहे, तर एक्सचा वर्ग वजा त्या दोन मुळांची बेरीज त्याला गुणिले एक्स अधिक त्याच दोन मुळांचा गुणाकार। आपण काय करू, अगोदर त्या दोन मुळांची बेरीज काढून घेऊ, म्हणजे काय होईल, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय, -3 प्लस इंटू -7, म्हणजे काय, -3 अधिक बीटाची किंमत -7 टाकली, म्हणजेच काय झालं, -3 अधिक वजाच, म्हणजे -3 -7 म्हणजे किती झाले, -10। म्हणजे अल्फा अधिक बीटाची किंमत काय आली इथं, -10। त्याच पद्धतीने आपल्याला काय करता येईल, अल्फा इंटू बीटाची पण किंमत काढता येईल, म्हणजे अल्फा इंटू बीटा म्हणजेच काय होईल, 3 गुणिले किती, -7 म्हणजे किती आली इथं,
21 म्हणजे अशा सॉरी इथं वजा 3 आहे म्हणजे इथं वजा 3 टाकली की मायनस मायनस काय होईल प्लस 21 हे प्लस 21 म्हणजे अशा पद्धतीने ही काय येणार आहे मुळांची ही झाली बेरीज आणि हा झाला गुणाकार आणि मग तेच आपल्याला काय करायचं आहे या सूत्रात टाकायचं आहे आणि मग आपण काय म्हणणार खाली फॉर्म्युला लिहिणार कोणता की एक्सचा वर्ग मग मिळणारे वर्ग समीकरण आपण खाली काय म्हणणार आहे सरळ सरळ इथं काय म्हणून मिळणारे वर्ग समीकरण काय असणार आहे बघा आपलं हे सूत्र एक्सचा वर्ग वजा अल्फा अधिक बीटा गुणिले एक्स अधिक अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 म्हणजेच काय होईल हां एक्सचा वर्ग वजा अल्फा प्लस बीटाची किंमत किती आलेली इथं वजा 10 हां त्याला गुणिले एक्स अधिक अल्फा इंटू बीटा किती आहे 21 बरोबर 0 म्हणजेच पर्यायी या ठिकाणी आपल्याला वर्ग समीकरण काय मिळणार आहे एक्सचा वर्ग मायनस मायनस प्लस म्हणजे ऋण धन झालं अधिक 10 गुणिले एक्स अधिक 21 बरोबर 0 म्हणजे अशा पद्धतीने जर आपल्याला वर्ग समीकरणाची मुळं दिली तर वर्ग समीकरण मिळवता येतं आपल्याला ह्या उदाहरणावरून आपण पाहिलेलं आहे आता आपण याच्यानंतरचं दुसरं उदाहरण पाहूया म्हणजे वर्ग समीकरणाची मुळं देतात ती पहिलं मूळ अल्फा दुसरं मूळ बीटा आता समजा अजून एखादं उदाहरण घेतलं आपण बघा समजा त्याची मुळं बघा ज्या पुढचं उदाहरण पाहतो आपण दुसरं समजा काय की ज्या वर्ग समीकरणांची मुळे ज्या वर्ग समीकरणांची काय मुळे किती आहेत 3 व वजा 10 3 व वजा 10 आहेत बघा मूळ 3 व वजा 10 आहेत असे वर्गीकरण असे वर्ग समीकरण तयार करा ज्या वर्ग समीकरणांची मुळे किती 3 व वजा 10 आहेत असं वर्ग समीकरण तयार करा मग आता आपलं ठरल्याप्रमाणे काय करायचं सुरुवातीला समजा काय अल्फा इज इक्वल टू किती 3 व बीटा इज इक्वल टू -10 म्हणजे अल्फाची किंमत 3 आणि बीटाची किंमत किती घेतली आपण वजा 10 ठीक आहे मग आपल्या सूत्रात जे आहे सूत्र काय आपलं की एक्सचा वर्ग त्याच्यानंतर वजा कंसात अल्फा अधिक बीटा त्याला गुणिले एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0 मग तसं इथं काय करायचं होतं सूत्रात लागणारी किंमत अल्फा अधिक बीटाची किंमत काढून घ्यायची म्हणजे काय 3 अधिक बीटाची किंमत काय वजा 10 म्हणजेच काय 3 अधिक वजा वजा म्हणजे इथं काय होईल वजा 10 म्हणजे किती आली वजा 7 ही आली अल्फा अधिक बीटाची किंमत त्यातच आपण परत काय पाहायचं पुढं बघा अल्फा इंटू बीटाची किंमत म्हणजे अल्फा गुणिले बीटा म्हणजे काय होईल 3 गुणिले बीटाची किंमत काय वजा 10 म्हणजे परिणामी इथं काय आली वजा 30 म्हणजे हे मिळाले अल्फा गुणिले बीटाची किंमत हे आले अल्फा अधिक बीटाची किंमत आणि मग आपण काय मिळणार म्हणून खाली काय लिहिणार मिळणारे काय वर्ग समीकरण मग मिळणारे वर्ग समीकरण जर लिहिलं तर काय होईल मग सूत्र काय आपलं एक्सचा वर्ग वजा अल्फा प्लस बीटा म्हणजे वजा अल्फा अधिक बीटा त्याला गुणिले काय एक्स आणि अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0 म्हणजेच काय होईल एक्सचा वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत किती आली वजा 7 डबल चिन्ह आल्यामुळे कंस केला त्याला गुणिले एक्स अधिक अल्फा गुणिले बीटाची किंमत किती इथं थोड्या वेळ वजा 30 बरोबर 0 आणि म्हणजे पुढच्या स्टेपला सरळ सरळ काय होईल एक्सचा वर्ग ऋण धन झालं अधिक 7 एक्स अधिक वजा 30 बरोबर 0 आणि मग आपल्याला काय मिळालं या ठिकाणी हे वर्ग समीकरण मिळालं कधी अल्फाची किंमत 3 होती बीटाची किंमत वजा 10 होती म्हणजे ही मुळं होती ठीक आहे आता मी त्याच्या पुढचं उदाहरण पाहतो समजा बघा तिसरं उदाहरण घेतो अजून एक काय करतो तिसरं उदाहरण मग मी मुळं बदलतोय उदाहरण त्याच पद्धतीचं आहे काय
की मुळं समजा काय दिली तुम्हाला 1/2 आणि दुसरं पण काय दिलं 1/2 आहेत, तर काय करा त्या वर्ग समीकरण म्हणजे हे वर्ग समीकरणाची मुळं 1/2 व 1/2 आहेत, तर दिलेलं वर्ग समीकरण किंवा ते वर्ग समीकरण त्याच्यावरून मिळवा. सॉरी इथं 1/2 व वजा 1/2 अशी मुळं आहेत, तर काय करा वर्ग समीकरण मिळवा. मग आता ठरल्याप्रमाणे आपण काय करणार, समजा अल्फाची किंमत काय घ्यायची 1/2 आणि बीटाची किंमत काय वजा 1/2. मग आता ठरल्याप्रमाणे परत अल्फा अधिक बीटाची किंमत काढून घ्यायची. अल्फा अधिक बीटा म्हणजे काय 1/2 म्हणजे 1/2 अधिक वजा 1/2 म्हणजेच काय होईल 1/2 अधिक वजा 1/2 म्हणजे बरोबर काय आलं 0. सरळ 1/2 मध्ये 1 वजा केले उत्तर आलं 0. तसंच त्याची काय करायची अल्फा गुणिले बीटाची किंमत म्हणजेच काय 1/2 गुणिले वजा 1/2 म्हणजेच काय होणार आहे अधिक समान चिन्हांचा गुणाकार धन येतो आणि विरुद्ध चिन्हाचा गुणाकार ऋण येतो म्हणजेच काय होईल तर मायनस 1 × 1 डिवायडेड बाय 2 × 2 4. दॅट मीन्स काय होईल तर थोडक्यात 1 गुणिले 1 एकच आला बेदोनी 4 आणि ऋण चिन्हांचा समान विरुद्ध चिन्ह आहेत त्यामुळे गुणाकार काय होईल इथं ऋण आला म्हणजे वजा 1/4. ठीक आहे. आता आपण मग काय करायचं खाली म्हणून लिहायचं मिळणारे वर्ग समीकरण. मग त्या ठिकाणी तर बघा आपण इथं वर्ग समीकरण असं लिहिलं आहे आणि एक्सचा वर्ग हे वर्ग मिळणारे वर्ग समीकरणाचं सूत्र आहे काय की एक्सचा वर्ग वजा कंसात काय अल्फा अधिक बीटा गुणिले एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर काय 0. म्हणजेच काय होणार आहे एक्सचा वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत किती आली तर 0 त्याला गुणिले एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा म्हणजे किती येतो वजा 1/4 बरोबर 0. म्हणजेच परिणामी एक्सचा वर्ग आता 0x लिहिलं काय नाही लिहिलं काय तुमच्या माहितीसाठी असं जे वाटलं 0x आणि अधिक वजा 1/4 बरोबर 0. हे झालं हे मिळालं तुम्हाला वर्ग समीकरण. कधी जर त्या वर्ग समीकरणांची मुळे 1/2 व वजा 1/2 होती तेव्हा. आता आपण उदाहरण परत एक पाहूया की चौथं उदाहरण आता ते झालं काय बघा हां चौथं उदाहरण घेतो मी फक्त मुळं बदलतोय फॉर्म्युला तोच आहे सूत्र त्याची त्यामुळे मी सध्या इथं तसंच ठेवतो हां म्हणजे काय होईल हां इथं मुळं बदलतोय हां दिलेल्या वर्ग समीकरणांची काय मुळे काय तर 2 वजा वर्गमुळात 5 व काय असतील 2 अधिक वर्गमुळात 5 अशी आहेत. तर काय करा त्याच्यावरून वर्ग समीकरण मिळवा. मग आता आपलं ठरल्याप्रमाणे सुरुवातीला काय करायचं अल्फाची किंमत आणि बीटाची किंमत आपण ठरवायची म्हणजे एकाला पहिल्या मुळाला अल्फा म्हणायचं दुसऱ्या मुळाला बीटा. मग अल्फा म्हणजेच काय 2 वजा वर्गमुळात 5 व बीटा बरोबर काय 2 अधिक वर्गमुळात 5. मग आता अल्फा अधिक बीटाची किंमत काढून घ्यायची. अल्फा अधिक बीटा म्हणजे काय 2 वजा वर्गमुळात 5 अधिक बीटाची किंमत 2 अधिक वर्गमुळात 5 म्हणजेच परिणाम काय होईल हे ऋण वर्गमुळात 5 आणि धन वर्गमुळात 5 यांची वजाबाकी की भिन्न चिन्ह वजाबाकी समान संख्या आहेत परंतु चिन्ह विरुद्ध आहेत म्हणजे उत्तर काय येणार आहे 0. म्हणजेच वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 5 कॅन्सल झाले आणि 2 अधिक 2 म्हणजे किती झाले ते 4. तसाच इथं अल्फा गुणिले बीटा म्हणजे 2 वर्गमुळात 5 त्याला गुणिले काय 2 अधिक वर्गमुळात 5. मग याचा जो गुणाकार आहे तो कशा सहाय्याने येणार आहे आपल्याकडे जे सूत्र आहे कोणतं तर बघा ए वर्ग वजा बी वर्ग याचे अवयव काय असतात पहिल्या कंसात ए वजा बी दुसऱ्या कंसात ए अधिक बी. मग तशा पद्धतीने याला ए वजा बी आणि त्याला ए अधिक बी म्हटलं दोघाचा गुणाकार केला तर काय होणार आहे ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे तसं इथं काय होणार आहे 2 कंसाचा वर्ग वजा वर्गमुळात 5 कंसाचा वर्ग. म्हणजे इथंच थोडक्यात काय होणार याचा बरोबर आता म्हणजे काय होणार आहे 2चा वर्ग किती येणार आहे 4 वजा आणि ह्या वर्गमुळात 5चा वर्ग काय होणार आहे फक्त 5 म्हणजे इथं काय होणार आहे उत्तर वजा 1 येणार आहे. आणि मग आता त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे खाल्ल्याचं म्हणून मिळणारे वर्ग समीकरण परत चल तेच ठेवलं आपण एक्सचा वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा त्याला गुणिले एक्स
अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. म्हणजेच काय होईल एक्सचा वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत किती आली इथं 4 त्याला गुणिले एक्स अधिक अल्फा इंटू बीटा किती आहे -1 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय होणार आहे एक्सचा वर्ग वजा 4x अधिक वजा 1 बरोबर 0. आणि मग आपल्याला हे काय मिळालं वर्ग समीकरण मिळालेलं आहे. आणि अशा पद्धतीने जर वर्ग समीकरणाची मुळं दिली तर आपल्याला वर्ग समीकरण मिळवता येतं. म्हणजे हा एक भाग झाला. अजून त्याच्यावरच आपल्याला दुसरे एखादं उदाहरण अजून भरपूर पाहता येतील. म्हणजे वर्ग समीकरणांची जर मुळं दिली तर आपल्याला वर्ग समीकरण काढता येतं का? हां तर बघा अजून एक उदाहरण घेतो मी तुमच्या माहितीसाठी. इथं आता बघा 2 वजा 5 ठीक आहे. हे आपण तेच उदाहरण पाहतो फक्त मुळं दिले असता वर्ग समीकरण मिळवणे. समजा मी अजून एखादं घेतलं काय पुढचं उदाहरण बघा 5वं काय की 0 आणि वजा 4 मुळं काय इथं 0 आणि वजा 4 आहेत. तर वर्ग समीकरण मिळवा. ठीक आहे. मग याच्यात काय म्हणणार समजा आपण अल्फा बरोबर किती 0 आणि बीटा बरोबर किती वजा 4. मग आता परत काय करणार आपण अल्फा अधिक बीटाची किंमत म्हणजेच काय 0 अधिक वजा 4 म्हणजेच काय म्हणा इथं वजा अधिक वजा 4 आणि 0 वजा 4 म्हणजे वजा 4 आलं. परत इथं काय 0 गुणिले वजा 4 म्हणजेच इथं सरळ काय होणार आहे 0 आणि मग खाली मिळणारे वर्ग समीकरण. मग आपल्याला काय होणार आहे अल्फा अधिक बीटाची किंमत म्हणजेच काय होणार आहे एक्सचा वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत काय आली वजा 4 त्याला गुणिले एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा म्हणजे काय आलं 0 बरोबर काय आलं 0. म्हणजेच पर्यायाने काय होईल वजा धन ऋण धन होईल म्हणजेच मायनस प्लस 4x प्लस 0 इज इक्वल टू 0. म्हणजे हे झालं तुमचं वर्ग समीकरण. मग आता पुढचं तुम्ही असं जरी लिहिलं नुसतं काय की एक्सचा वर्ग अधिक 4x बरोबर 0 तरी चालेल असं ठेवलं तरी चालेल. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला वर्ग समीकरण मिळवता येतं कधी जर मुळं दिली तर. ठीक आहे. अजून मी एक थोडंसं उदाहरण वेगळं घेतो. जरा बघा कसं घेतलं आहे वजा 3 आणि वजा 11 वजा 3 आणि वजा 11 आहेत. असं जर म्हणलं तर मग समजा इथं काय म्हणतो तुम्ही पहिल्या अल्फाची किंमत म्हणजेच काय करणार वजा 3 बीटाची किंमत काय घेणार वजा 11. मग आता अल्फा अधिक बीटाची किंमत काढून घ्यायची अगोदर. कशामुळं कारण आपलं सूत्र काय आहे एक्सचा वर्ग वजा अल्फा अधिक बीटा त्याला गुणिले एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा. ठीक आहे. मग आता इथं काय होईल अल्फा अधिक बीटाची किंमत काय म्हणजे वजा 3 अधिक बीटाची किंमत वजा 11. इथं मी ठीक आहे बरोबर काय होणार आहे वजा 3 अधिक वजा 11 आणि समान चिन्हांची बेरीज करायची म्हणजे किती झाली 11 आणि 3 14. तसं इथं परत वजा 3 त्याला गुणिले वजा 11 म्हणजे काय होईल इथं 3 11 म्हणजे 33 येईल 11 3 33 आणि मायनस प्लस 3. ठीक आहे. मग अशा पद्धतीने वजा अधिक गुणाकार 33. ठीक आहे. मग आता त्या किमती काय करायच्या या मिळणाऱ्या वर्ग समीकरणा सूत्रात टाकून द्यायच्या. म्हणजे इथं काय होईल बघा एक्सचा वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत किती आली वजा 14 आणि अधिक अल्फा गुणिले बीटाची किंमत किती आली 33 बरोबर 0. म्हणजेच काय झालं सरळ एक्सचा वर्ग ऋण धन अधिक 14x आणि अधिक 33 बरोबर 0. म्हणजे हे आलं तुमचं वर्ग समीकरण. ठीक आहे.
आणि अजून एक 6वं उदाहरण घेतो याच्यावरचं, म्हणजे मग हा भाग मी थांबवतो. इथं समजा मी मुळं बदलतोय फक्त, बाकीचं फॉर्म्युला तोच आहे, सूत्र तेच आहे. इथं काय दिलेत मुळं दुसरं होता बघा. समजा मी -2 आणि 11/2 घेतलं, -2, दुसरं काय आहे 11/2, अशी 2 मुळं दिली तर त्याच्यावरून तुम्हाला काय करायचे, ते वर्ग समीकरणांचं म्हणजे आपल्या वर्ग समीकरण काढायचं आहे. हां, ठीक आहे. बघा मग आता अल्फा अधिक बीटा, अल्फा किती आहे -2, बीटा 11/2. मग आता इथं परत अल्फा अधिक बीटाची किंमत म्हणजे काय, -2 अधिक 11/2, म्हणजे इथं काय थोडक्यात 2च्या खाली काय नाही म्हणजे 1, लसावी किती आला 2. मग इथं काय करणार, पाया समान नाही आहे म्हणून लसावी 2 आला. मग इथं तिरकस गुणाकार कर किंवा लसावी 2 काढण्यासाठी इथं काय होणार आहे, 2 दुनी 4 आणि 2 1 2, म्हणजेच इथं किती आले -4 अधिक 11 1 11, म्हणजेच पर्यायने काय झालं इथं -4 अधिक 11, म्हणजेच काय आलं इथं -7/2. तसं इथं काय होईल -2 त्याला गुणिले 11/2, म्हणजेच परत काय होईल इथं अल्फा इंटू बीटा बरोबर इथं 2 2 जातील आणि अधिक वाजाचा गुणाकार काय होईल वजा किती येणार आहे 11. म्हणजे अशा पद्धतीने इथं काय मिळालं तुम्हाला, अल्फा अधिक बीटाची किंमत मिळाली आणि इथं अल्फा गुणिले बीटाची किंमत मिळाली. आता मिळणारं वर्ग समीकरण काय होईल, म्हणजेच बघा x वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत काय आहे 7/2, त्याला गुणिले x आणि अधिक अल्फा गुणिले बीटाची किंमत काय आहे इथं -11 बरोबर 0. म्हणजेच काय होईल x वर्ग वजा 7/2x अधिक वजा 11 बरोबर 0. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काय मिळणार आहे, हे वर्ग समीकरण मिळालं. ठीक आहे, हा भाग आता आपण इथं थांबू. आता पुढचा भाग घेतो याचा थोडंसं याच्यावरचंच उदाहरण, पण जरा वेगळ्या प्रकारचं, म्हणजे वर्ग समीकरणाचं मिळवण्यासाठीच एक उदाहरणाचा प्रकार आहे. तो कसा आहे बघा, म्हणजे तुम्हाला काय प्रकारे तो वर्ग समीकरणाची मुळं म्हणजे वास्तव आणि समान असतील तर काय करायचं, त्या ठिकाणी उदाहरणात दिलेल्या केची किंमत काढायची. आता बघा समजा उदाहरण दिलं काय, म्हणजे कधी जर वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आणि समान असतील तर काय करा, केची किंमत काढा. हा भाग आपल्याला पाहायचा आहे. वर्ग समीकरणाची मुळं कशी आहेत, वास्तव आणि समान. समजा उदाहरणार्थ बघा, पहिलं उदाहरण घेतलं मी काय, की 3y वर्ग अधिक ky अधिक 12 बरोबर 0. हे वर्ग समीकरण दिलं आणि याच्यावरून आपल्याला काय करायचे, त्या ठिकाणी असणाऱ्या केची किंमत काढायची. पण कधी याची मुळं कशी आहेत, वास्तव व समान आहेत. मग अशा वेळेस मग आपण या समजा उदाहरणार्थ सोडवायला सुरुवात केली आपण. तर बघा समजा काय म्हणणार आपण मग, की 3y वर्ग अधिक ky बरोबर अधिक 12 बरोबर 0 ची काय करायचं तुलना कशाशी करून, तर आपल्या वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाशी, म्हणजेच काय ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 करून. आता याच्याशी तुलना करायची म्हणजे पर्यायाने काय होईल, इथं बघा तुलना केली की आपल्याला काय मिळणार आहे, एची किंमत 3, बीची किंमत k आणि सीची किंमत काय मिळणार आहे 12. आणि मग असं झालं तर आपल्याला काय माहिती आहे की दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळं कशी आहेत, वास्तव आणि समान आहेत. मग मुळं वास्तव आणि समान आहेत याचाच अर्थ काय होतो की दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आणि समान आहेत, म्हणजेच काय होणार आहे बी वर्ग वजा 4ac बरोबर काय असणार आहे 0. म्हणजे ही त्या मुळांच्या स्वरूपातली अट आहे.
कारण मुळं वास्तव आणि समान आहेत, याचाच अर्थ बी वर्ग वजा 4ac किंमत ही 0 असायलाच पाहिजे. आणि मग आपण काय करणार, म्हणून बी वर्गाची बीची किंमत किती आहे के त्याचा वर्ग वजा 4 गुणिले एची किंमत 3 गुणिले सीची किंमत 12 बरोबर काय 0. म्हणजेच काय होणार आहे केचा वर्ग वजा 4 त्रिक 12, 12 गुणिले 12 म्हणजे किती आलं 144 बरोबर 0. म्हणजेच काय केचा वर्ग बरोबर धन 144. म्हणजेच के बरोबर अधिक वजा वर्गमुळात 144. म्हणजेच काय ठरवणार आपण के बरोबर अधिक वजा 12. म्हणजेच के बरोबर काय धन 12 किंवा काय घेणार तुम्ही के बरोबर ऋण 12. म्हणजे अशा पद्धतीने केची किंमत आपल्याला काढता येते. कधी जर वर्ग समीकरणाचे मुळं वास्तव आणि कसे असतील समान असतील. अजून एक उदाहरण घ्या. काय आहे बघा, आत्ताच आपण सोडलंय 3 वेळा. दुसरं उदाहरण पहा. आपण उदाहरण काय पाहतोय की जर वर्ग समीकरणाचे मुळं वास्तव आणि समान असतील तर काय करा, त्या ठिकाणी केची किंमत काढा. तर बघा दुसरं उदाहरण के एक्स कंसात काय एक्स वजा 2 अधिक 6 बरोबर 0. असं एखादं तुम्हाला काय दिलेलं आहे, हे म्हणजे वर्ग समीकरण दिलेलं आहे आणि ह्या वर्ग समीकरणाचे मुळं कसे आहेत वास्तव आणि समान आहेत. ठीक आहे, मग आता आपण काय करणार सुरुवात करताना दिलेल्या वर्ग समीकरणाची काय करायची तुलना कशाशी करायची, तर वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाशी. म्हणजेच कोणाशी ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0शी काय करून म्हणजे दिलेल्या वर्ग समीकरणाची तुलना या वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाशी करायची आणि त्याच्यावरून ए बी सीची किमती काढायची. ए बरोबर किती आत्ताच आपल्याला तसं करता यायचं नाही, कारण ते दिलेलं वर्ग समीकरण आणून आपल्याला काय करावं लागेल वर्ग समीकरणाच्या स्वरूपात आणावं लागेल. म्हणजे कसं, तर बघा के एक्स टी कंसाला गुणलं म्हणजे काय आलं के एक्सचा वर्ग वजा के एक्स गुणिले 2 म्हणजे काय आलं 2 के एक्स आणि अधिक 6 बरोबर 0. आणि मग इथं मग आता काय करायचं, त्या दिलेल्या वर्ग समीकरणाची तुलना कुठं करायची, ची तुलना कशाशी करून वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाशी. म्हणजेच ए एक्सचा वर्ग अधिक बी एक्स सी बरोबर सी करून. म्हणजे प्रथमतः आपण काय केलं, दिलेलं वर्ग समीकरणाच्या स्वरूपात नव्हतं, त्या के एक्सने कंसाला गुणल्यानंतर आपल्याला असं आलेलं आहे. आणि मग इथं आपल्याला काय मिळून ए बरोबर किती के, बी बरोबर 2 के आणि सी बरोबर किती 6. आणि मग आता ज्या अर्थी ही वर्ग समीकरणाची मुळं कशी आहेत वास्तव आणि समान आहेत, याचाच अर्थ काय होतोय की बी वर्ग वजा 4ac किंमत ही 0 असायलाच पाहिजे. आणि म्हणून आपण काय लिहिणार बी वर्ग वजा 4ac बरोबर 0. मग इथं अगोदर वाटलं असतं मध्ये म्हणा काय की दिलेले वर्ग समीकरणाचे मुळं वास्तव व समान आहेत म्हणून बी वर्ग वजा 4ac बरोबर 0. म्हणजेच काय बीची किंमत 2 के त्याचा वर्ग वजा 4 गुणिले एची किंमत किती के गुणिले सीची किंमत 6 बरोबर काय 0. म्हणजे 2 केचा वर्ग म्हणजे 4 केचा वर्ग वजा इथं काय होईल 4 गुणिले के गुणिले 6 24 चोक 24 के बरोबर 0. म्हणजेच इथं काय कॉमन निघेल थोडक्यात बघा, दोन्हीकडे जर पाहिलं आपण तर 4 के कॉमन निघतोय. म्हणजे 4 के कॉमन काढला की इथं काय उरलं के वजा 6 बरोबर 0. म्हणजेच पर्यायी 4 के बरोबर 0 किंवा काय होईल के वजा 6 बरोबर 0. म्हणजेच के बरोबर काय आलं 0 किंवा के बरोबर किती आलं धन 6. म्हणजे अशा पद्धतीने इथे केच्या 2 किमती मिळतात 0 किंवा 6. म्हणजे बघा हा एक भाग आहे काय, जर वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आणि समान असतील तर काय करा केची किंमत काढा. म्हणजे हा एक घटक या प्रकरणातला आपण अभ्यासलेला आहे. आता म्हणजे वर्ग समीकरणाची मुळं ठरवून त्याची मुळं दिली असता वर्ग समीकरण तयार करणे, त्याचबरोबर
दिलेल्या वर्ग समीकरणाची म्हणजे बी वर्ग वजा 4ac ची किंमत जर 0 असेल म्हणजेच काय ते मूळ कसे असतील वास्तव आणि समान असतील तर काय करणे त्या दिलेल्या वर्ग समीकरणातल्या के ची किंमत काढणे हा एक भाग पाहिला. या ठिकाणी आता